नमस्कार मित्रांनो, जय जवान जय किसान. मित्रांनो, आपल्या खजूर बागेमध्ये खूप जास्त हुमणी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. मी खजूर बागेमध्ये तण व्यवस्थापन करत असताना फक्त आपण खजुराच्या झाडाजवळचं तण हाताने उपटून काढलं होतं. त्यावेळेस एका झाडाजवळ मला 4 हुमणी अळी दिसल्या. तेव्हा आपण ती हुमणी अळी कंट्रोल करायचा प्लॅन केला. कारण हुमणी अळी जर आपण कंट्रोल नाही केली तर हुमणी अळी ही झाडांच्या मुळ्या नष्ट करत असतात, मुळ्या खात असते. त्यामुळे हुमणी अळी कंट्रोल करणं ही खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी आपण पंप आणलेला आहे, चार्जिंग पंप आणलेला आहे आणि काही कीटकनाशक आणलेले आहेत. ते आपण आता ठिबकद्वारे सोडणार आहोत. कारण आपण हाताने जर ड्रिचिंग केली तर ते पाणी लिमिटेड याच्यापर्यंत जाऊ शकतं, परंतु ठिबकद्वारे जर ड्रिचिंग केली तर जिथपर्यंत पाणी जाईल तिथपर्यंत ते औषध जाऊ शकतं. त्यामुळे आपण मशीनद्वारे म्हणजेच चार्जिंगच्या टाकीद्वारे ठिबकद्वारे हे ड्रिचिंग करणार आहोत. त्यासाठी आपण कोणकोणती औषधं घेतली आहेत मी तुम्हाला दाखवणार आहे. हे मेओथरीन इन्सेक्टिसाइड आहे. हे बघू शकता 100 ml आहे. आपण हे प्रतिपंप 20 ml वापरणार आहोत. प्रतिपंप आपण हे 20 ml वापरणार आहोत. आणि यासोबत हे डॅनतोत्सू आपण घेतलेले आहे. हे आपण एका टाकीसाठी 1 पॅक वापरणार आहोत. हे 6 ग्रॅमचं 1 पॅक आहे. एका टाकीसाठी आपण हे 1 पॅक वापरणार आहोत. आणि हे आपण चार्जिंगचा पंप घेतलेला आहे आणि अशा प्रकारे ठिबकमध्ये आपण याला जोडून घेतलेलं आहे. हे ठिबकचं कनेक्शन आहे आणि हे बघू शकता इथे आपण त्याला जोडून घेतलेलं आहे. इथून आपण पंप चालू करणार आहोत आणि आपलं जे पाणी आहे, सर्व औषधी आहे, ते ठिबकद्वारे पूर्ण झाडापर्यंत पोहोचणार आहे. मंडळी, हा आपण चार्जिंगचा पंप इथं ठेवलेला आहे आणि हे ठिबकमध्ये कनेक्शन जोडलेलं आहे. आणि आता आपण मोटर चालू केलेली आहे आणि पंपसुद्धा चालू केलेला आहे. ते बघू शकता पाणी पडायला सुरुवात झालेली आहे. आपण अशा 4 टाक्या सोडणार आहोत. या प्रकारे प्रत्येक झाडाजवळ आता हे बघू शकता जो पाण्याचा कलर आहे तो देखील आता चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे. हे हलकं पांढरं पाणी आहे ते आपल्याला दिसत आहे. कारण